तो हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग आप सभी को। और हाँ, मैं जा रहा हूँ अभी गाँव। और आपको ये व्लॉग मराठी में देखने के लिए मिलेगा, क्योंकि ये मैं गाँव का व्लॉग बना रहा हूँ, इसलिए मराठी में आपको ये व्लॉग देखने के लिए मिलेगा। जो हिंदी में व्लॉग देखते हैं, जिन्हें मराठी आती नहीं, वो प्लीज़ बस एक बार व्लॉग देखो और आपको भी मराठी आ जाएगी, आप धीरे धीरे सीख जाओगे। देखो अभी मैं जा रहा था गाँव, क्योंकि थोड़ा प्रोग्राम है, वो आपको आगे पता चलेगा। देखो मैंने यहाँ पे लिया था ट्रेन में पावडे, क्योंकि मैंने रात को भी कुछ नाही खाया था ट्रेन में। हां, चला मी मराठीमध्ये बोलतो. मी रात्री ट्रेनमध्ये पण काहीच नाही खाल्लेलं, घरी पण काहीच नाही खाल्लेलं. मला भूक नव्हती. मग आता मला भूक लागली म्हणून मी इकडे घेतलेले पाववडे. आणि आम्हाला आता जायचं आहे दोंडाईचा. त्याच्यानंतर आम्ही जाणार जिजूच्या घरी. बघा आम्ही दोंडाईच्या रेल्वे स्टेशनवरती पोहोचून गेलेलो आहे, बघा दोंडाईचा रेल्वे स्टेशन. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बसतो बसमध्ये चिमठाण्याला निघायला. मग आम्ही त्याच्यानंतर चिमठाण्याला पोहोचून जातो. मग आम्ही इकडे आमच्या मामांची वाट बघत होतो, म्हणजे जिजूंच्या पप्पांची वाट बघत होतो. ते आम्हाला घ्यायला येणार होते इकडे चिमठाणे बस स्थानकवर. हे बघा तुम्ही बघू शकता. आम्ही फोन लावला होता, मामा आता थोड्या वेळात येतील, ते बोलले आम्ही थोड्या वेळात येतो. मग हे बघा आता मामा येऊन गेलेले आम्हाला घ्यायला. आम्ही आता चाललो आहेत मामा त्यांच्या घरी. हे बघा आम्ही गावामध्ये एंटर झालो. इकडे एक हे होतं. मग त्याच्यानंतर संध्याकाळी मी आलो होतो माझ्या जिजूंबरोबर इकडे पाणी खायला. जिजूंला थोडं काम पण होतं आणि म्हटलं पाणीपुरी खाऊन घेतो. मी 3 प्लेट पाणीपुरी खाल्लेली, खरं सांगतोय. 2 प्लेट पाणीपुरी, 1 प्लेट सुकापुरी. हे बघा एकदम मस्त. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो इकडे सलूनमध्ये, कारण की जिजूंला आणि जिजूंच्या भावांना इकडे त्यांची बियर्ड करायची होती, दाढी कापायची होती, म्हणून आम्ही आलेलो सलूनमध्ये. हे बघा इकडे मी तुमचा व्लॉगर. हे बघा. मग त्याच्यानंतर मी आलेलो रात्री इकडे जार भरायला, कारण की पाहुणे आले होते. पाहुण्यांना ते पाणी चालत नाही, पाणी बदललेलं, म्हणून आम्ही इकडे जारचं पाणी घ्यायला आलेलो मी आणि जिजू. हे बघा इकडे एक वासरू होतं, ऊसाचं दुकान होतं. त्याच्यानंतर त्या दुकानासमोर पेडकाई माताचं मंदिरसुद्धाही दिसते. तुम्हाला जिकडे ती लाईट चमकत आहे बघा, तुम्हाला ब्लर दिसेल, नीट दिसणार नाही, सॉरी. तुम्हाला जे मित्रांनो हे बघा, तुम्हाला जिकडे लाईट दिसते ना, ते पेडकाई माताचं मंदिर होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही थांबतो इकडे पेट्रोल पंपवरती, कारण की पेट्रोल भरायचं होतं म्हणून. हे बघा आम्ही इकडे भरवतो पेट्रोल. आणि इकडे एक बघा एवढी मोठी गाडी आलेली, माहीत नाही कशाची गाडी होती ती. हे बघा एवढी मोठी गाडी होती. आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो घरी. नंतर आम्ही बसतो जेवायला. इकडे जेवायला होतं पिठलं भाकरी, एकदम टेस्टी, आणि त्याच्यासोबत होती खिचडी. मी थांबा तुम्हाला टेस्ट करून दाखवतो खिचडी. गावाकडची खिचडी तर एकच नंबर असते, काय तुम्हाला काय सांगू. एवढी भारी टेस्ट होते ना खिचडी. त्याच्याबरोबर आपण खाऊ कांदा, त्याच्याशिवाय तर काही टेस्ट नाही. चला मी तुम्हाला भेटतो उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता झाली आहे सकाळ. मी उठून गेलो आहे. मी 5 वाजेचा उठलेलो होतो. मी 5 वाजता उठलेलो, पण आत्ता थोडं लेट झालं व्लॉग बनवायला, कारण की अंधार होता, अंधारमध्ये काही दिसलं नसतं म्हणून. मग आता इकडे थंडी तर आहे, असं माझे आत्ता मी टेरेसवरती आहे. इकडे माझे पूर्ण पाय सून झालेत, पूर्ण म्हणजे थंडीमुळे. तर मी तुम्हाला दाखवतो थांबा इकडचं कसं आणि काय आहे. माझ्या डोळ्यांसमोर आता एक घोडा पण आहे. मी कालपासून त्याला बघतोय, तो घोडा इकडेच आहे. कोणी त्याला घरी पण नाही घेऊन जाते. तुम्हाला दाखवतो थांबा मी. हा बघा, हा इकडे एक घोडा आहे, दिसतंय का? हे बघा, हा इकडे घोडा आहे. आणि मी तुम्हाला काल दाखवलं बघा ते पेडकाई देवीचं मंदिर, ते आमच्या जिजूंच्या घरातून पण दिसते. बघा तुम्हाला पण दिसेल. ते बघा तुम्हाला दिसलं ते. हे बघा, हे 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 ते पेडकाई देवीचं मंदिर आहे. मग आता आपण मस्त आंघोळ बिंघोळ करू, फ्रेश होऊ एकदम. तर मग चला मी तुम्हाला भेटतो नंतर. तर मित्रांनो आत्ता माझी आंघोळ झाली आहे. बघा आंघोळ केलेली आणि लगेच वरती आलेलो आहे मी. हे बघा केस पण अजून तेल बिल काय नाही लावलं, टिक्का पण नाही लावलं आहे, फक्त कपडे बदललेलेच. आणि आंघोळ केल्यानंतर डायरेक्ट माझ्या हातात आली आहे माझी चहा. चला चहा पिऊ आपण. बघा स्वराने माझी घड्याळ आणली आहे. ही बघा ही स्वरा आहे. मी कोण आहे स्वरा? गौरव मामा. काय आहे मी? कोण आहे मी? गौरव मामा. गौरव मामा. जाय मग आता खाल जाय ना. तर मग मित्रांनो इकडे 10 वाजून गेलेले आणि इकडे जेवण बनवायचं चालू होतं, कारण की ते फंक्शन मग जेवण तर लागेलच. 150 लोकांचं जेवण होतं. इकडे पाडणा लावत होते, पूर्ण स्टेज सजवत होते. मग हे बघा इकडे आम्ही आलेलो वरच्या घरी ते बलून फुलवायला.
बघा इकडे एवढे 4 कलरचे बलून होते. इकडे 2 आहेत ते मागे व्हाईट, ब्ल्यू आणि रेड, अजून कोणता तरी होता पिंक. हे बघा असे बलून फुलत होतं, ते बलून फुलवायची मशीन होती. त्याच्यानंतर इकडे लेडीज बसून गेलेले जेवणाला. आता थोड्या वेळाने आम्ही पण बसू जेवणासाठी. पहिलेच खूप लोक जेवून गेलेले. मग त्याच्यानंतर मी शूट करत होतो, तेव्हा मी शूट करू नाही शकलो, थोडं काम होतं म्हणून. मग आता मी शूट करतो बघा. आणि अजून माझं पण जेवण बाकी आहे, मी तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा आम्ही आता इकडे बसलो जेवायला. डाळ भात, मटकीची भाजी अजून आहे तिकडे बघा, तुम्हाला दाखवतो. इकडे आहे पुरी, मीठ, बटाट्याची भाजी. मीठ म्हणजे नमक, तुम्हाला समजेल. हे बघा इकडे प्रोग्राम स्टार्ट झालेला. बघा इकडे एवढी गर्दी होती. बघा इकडे, हे बघा त्याच्यानंतर इकडे मी काढत होतो सिनेमॅटिक शॉर्ट्सचे व्हिडिओ. कारण की मी पहिल्यांदा सिनेमॅटिक शॉर्ट्सचे व्हिडिओ बनवणार होतो. मग मी इकडे करत होतो, शूट करत होतो. त्याच्यानंतर हे बघा इकडे दीदी आणि जिजू बसलेले. त्याच्यानंतर इकडे झालेले गेम म्हणजे मुलगी तर मुलगा, ते जलेबी आणि पेढा ठेवलेला. जलेबी म्हणजे मुलगी आणि पेढा म्हणजे मुलगा. इकडे दीदीला जलेबी आलेली. मग नंतर बघा मी एवढी गर्दीचं शॉट घेतलेले. मग नंतर दीदी आणि जिजूचे पण शॉट घेतलेले बघा. म्हणजे मी खूप शॉट घेतलेले. मी पूर्ण व्लॉग बनवलेला नाही त्या प्रोग्रामचा, म्हणून सॉरी. कारण की मला काय बोलतात एवढ्या गर्दीमध्ये थोडं वेगळं वाटत होतं, म्हणून मी बनवला नाही जास्त व्लॉग. मी फक्त हे सिनेमॅटिक शॉर्ट्सचे व्हिडिओ बनवलेले. मी तुम्हाला एंडिंगमध्ये याचे रिझल्टसुद्धाही दाखवणार आहे. तुम्ही रिझल्टसाठी थांबून ठेवा, म्हणजे थांबा, मी तुम्हाला. गाईस ह्या व्हिडिओमध्ये मी सॉन्ग नाही टाकले कारण की कॉपीराईट येईल. पण याच्यावरती एक सॉन्ग आहे, ते मी म्यूट केलेलं आहे. जर तुम्हाला कोणतंही गाणं टाकायचं तुम्ही सांगू शकता. मी याच्यावरती गाणं टाकलं आहे, कोणीतरी येणार ग, वो वाला सॉन्ग टाकलं आहे मी, ते वाला सॉन्ग टाकलं आहे बघा. तुम्ही व्हिडिओचं रिझल्ट एकदम भारी आलेला आहे. तर चला मी भेटतो तुम्हाला नंतर. तर मग मित्रांनो, आता आपण या ब्लॉगला इकडेच एंड करू. तुम्ही रिझल्ट बघितला, मी फर्स्ट टाइम असे व्हिडिओ बनवले आहेत. मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटते, बेबी गर्ल होणार का बेबी बॉय होणार ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायचं विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मग आता मी तुम्हाला एवढंच सांगतो की जर तुम्हाला पण अशी सिनेमॅटिक रील्स बनवायची असतील माझ्याकडून, तर मला कॉन्टॅक्ट करू शकतात माझ्या इंस्टाग्रामवरती. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल माझ्या इंस्टाग्रामची. मग चला या ब्लॉगला इकडेच एंड करू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब.